नमस्कार मित्रांनो, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा विषय एवढा मजेदार आहे आणि वडापाव हा मराठी माणसांची शान कशामुळे झाला आणि वडापावचा शोध कुणी लावला हा विषय ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, 1966 साली अशोक वैद्य नावाच्या व्यक्तीने मुंबईमध्ये दादर स्टेशनच्या बाहेर आपले एक स्टॉल चालू केले. शिरा पोहे असे पदार्थ विकत होते. त्याच्या आधीच इंग्रजांनी असा शोध लावलेला वडा आणि पाव, फक्त वडा आणि पावाचा शोध लावलेला होता. तर मित्रांनो, गंमत काय झाली तुम्हाला मी सांगतो. एक दिवस असा आला की अशोक वैद्य यांनी आपले वडे बनवलेलेच होते. तर वडे खायला बी त्यांच्या इथं भरपूर गर्दी झाली. वडे खायला गर्दी एवढी वाढली की त्यांना जे वडे देत होते ते कागदच संपले. त्या दिवशी त्यांनी ते कागदच कमी आणले असावे असं मला तर वाटतं. मग त्यांना अजिबातच कळ नाही की आपण करायचं काय. आता लोकांना तर वडे खायचे तर वडे द्यायचं कसं. गर्दी तर वाढू लागली. लोकांचा एवढा कालवा चालू झाला. तिथूनच एक पाववाला निघालेला होता. तर त्यांनी अशी गंमत केली की त्यांना तेवढंच पाहिजे होतं. पाववाल्याला आवाज दिला आणि त्याच्यापासले सर्व पाव त्यांनी विकत घेतले. विकत घेतल्यानंतर त्यांनी एक आयडिया केली. जी वडे त्यांनी गरम गरम काढली ते पावातच त्यांनी वडे घातले. त्या पावात वडे घातल्यानंतर त्यांनी ते वडा आणि पाव असं लोकांना देऊ लागले. त्याच्या आधीच ते मिरची सुद्धा पोळ्याभर देत होते, तर मिरची बी त्यांनी दिली. पण विषय असा झाला की ती पहिलाच घास ज्या व्यक्तीने खाल्ला त्या व्यक्तीला ते एवढा खूप सुंदर आवडला की त्या व्यक्तीने अजून 2-3 वडेपाव मागितले. तर त्यानंतर तो व्यक्ती बोलताना कसा म्हणला, मला वडा आणि पाव द्या. तर अशा पद्धतीने झाला आपला वडापाव तयार. आणि वडापाव हा महाराष्ट्रातली शान म्हटलं जातं. मराठी माणसानं शोध लावलेला विषय म्हणजे वडापाव. हा वडापावचा विषय झाला कसा त्याच्यानंतर एवढा फेमस. गिरणी कामगार 1970 ते 75च्या काळ होता मित्रांनो. ह्या काळामध्ये गिरणी कामगारांचा संप चालू झाला. तर त्यांना स्वस्तात आणि मस्त काम नव्हतं, त्यामुळं खाण्यासाठी 1-2 रुपयात काय भेटतंय हे सर्वजण बघत होते. तर ह्यात वडापाव अशोक वैद्य दादर स्टेशनच्या बाहेर चालू होता. तर त्यांनी वडापाव हा पर्याय निवडला. मग वडापाव त्याच्यानंतर एवढा फेमस झाला की पूर्ण मुंबईमध्ये वडापाव विक्रेती चालू झाली. मग वडापाव विक्रेते प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टाईल मध्ये वडापाव बनवायचं. कोणी त्याच्याबरोबर कांदा द्यायचं, कोणी मिरची द्यायचं, कोणी चटणी सुद्धा देणार चालू केली. प्रत्येक जणाच्या हाताची चव वेगळी चालू झाली. त्यानंतर मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता चालू होती. त्यांनी मराठी माणसा जागा हो असा शब्द केला. उद्योगधंदा कर. आणि त्याचबरोबर वडापाव हा फेमस झाला. तर बाळासाहेब ठाकरेंनी बी एवढा सपोर्ट दिला वडापाव ह्या गोष्टीला की शिवशाही वडापाव, शिव वडापाव असं सुद्धा नावं पडू लागली. आणि मराठी माणसाचा सगळ्यात जबरदस्त बिझनेस चालू झाला म्हणजेच वडापाव. आणि त्यानंतर हळूहळू करत काळ बदलत गेला. 1 रुपयाचा 2 रुपये, 2 रुपयाचा 3 रुपये, 3 रुपये 4 रुपये, 5 रुपये असा वडापाव चालू झाला. त्यानंतर गिरणी कामगारांनी बी भरपूर जणांनी वडापाव स्टॉल टाकले आणि हे 4 आणि 5 रुपयाच्या जीवावरती त्याने आपला घर संसार चालवू लागले. तर अशा पद्धतीने वडापावला जन्म भेटला. तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटती? व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा भावांनो. कारण आपण भरपूर दिवसानंतर आता व्हिडिओ चालू केले. थोडा तांत्रिक अडचणीमुळे आपल्या चॅनल वरती व्हिडिओ येत नव्हते, पण आता रेग्युलर व्हिडिओ पडणार आहेत. आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.